आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। घर असो किंवा बाहेरचा परिसर, ऑफिसला जाताना प्रवासात स्मार्टफोन ही आपली गरज बनली आहे। फोनशिवाय घराबाहेर पडण्याची कल्पनाही करवत नाही, पण याच फोनच्या अतिवापराने शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत। यामुळे स्मार्टफोनचा वापर करताना काळजी घेणं गरजेचं आहे। याविषयी आपण तज्ञांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। स्मार्टफोन्स आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलेत। घराबाहेर फोनशिवाय पडण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही। घरातही सतत फोन चेक केल्याशिवाय चैन पडत नाही। पण फोनच्या अतिवापरामुळे अनेक आजार होतात। यामध्ये मणक्यांचा आणि स्नायूंचा आजारांचा समावेश आहे आणि फोनच्या अतिवापरामुळे हे आजार संभवतात। आपण बघूयात फोनच्या अतिवापराने कोणते आजार होतात। स्मार्टफोन थंब, चॅट करणं, गेम्स खेळणं, फोटो पाहणं अशा कामांसाठी अंगठ्याचा जास्त वापर होतो आणि याची लक्षणं आहेत: अंगठ्याला कसलाच भास न होणं, अंगठ्याच्या बुडाशी हाड दुखणं, अंगठा वाकवताना त्रास होणं आणि अंगठ्याची पेरं दुखणं। सेल फोन एल्बो, फोनवर बोलताना किंवा चॅटिंग करताना बराच वेळ हात एकाच स्थितीत राहतो, त्यामुळे हा आजार होतो। याची लक्षणं आहेत: कोपर दुखणं, फोन वापरताना हाताला मुंग्या येणं। टेक्स्ट क्लॉ, फोनच्या वजनामुळे किंवा सतत फोन तळ हातावर ठेवल्यानं दुखापत होते आणि त्यामुळे हा आजार होतो। याची लक्षणं आहेत: मनगट जड वाटणं, बोटांना अचानक मुंग्या येणं, तळहात जड वाटणं, तळहात हलवताना त्रास होणं। टेक्स्ट नेक, फोनमध्ये पाहण्यासाठी सतत खाली मान घातल्यानं मानेला आणि मणक्याला इजा होऊ शकते। याची लक्षणं आहेत: मान दुखणं, पाठीला त्रास होणं। स्मार्टफोनच्या अतिवापरानं हाडांचे विकार होण्याचं प्रमाणही वाढलंय। हे आजार विशिष्ट प्रकारे फोनच्या वापरण्याच्या सवयींमुळे होतात। यामुळेच फोनचा वापर काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे। मोबाईल आजची गरज आहेच, पण व्यसन म्हणून त्याचा वापर करणं गैर आहे। फोनच्या व्यसनासारखा वापर करणं हेच या आजारांचं मूळ आहे। त्यामुळे स्मार्टफोन्सचा वापर गरजेपुरताच मर्यादित ठेवणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत डॉक्टर श्रीरंग लिमये आहेत पुणे स्टुडिओमधनं। आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की या सवयी कशा मोडता येतील किंवा मोबाईलचा अतिवापर केल्यानं नेमका काय त्रास होतो। डॉक्टर, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, मोबाईलच्या अतिवापरामुळे मान मोडते, मान सतत खाली वाकलेली असते, त्यामुळे सगळ्यात जास्त त्रास होतो असं आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलेलं आहे। असं होऊ नये, कारण मोबाईल ही गरज आहे। असं जर मानेला त्रास व्हायचा नसेल, मणक्याला त्रास व्हायचा नसेल, तर काय काळजी घेतली पाहिजे? आजच्या काळात मोबाईलशिवाय आपण घराबाहेर पडू शकत नाही किंवा कुठलंही काम जरी चालू असलं तरी सतत मधनं आपल्याला मोबाईल बघायची ही सवय लागलेली असते। तर ही जी सवय आहे याच्यामुळे कंटिन्युअस मोबाईलचा यूज केल्यामुळे बोटांना मुंग्या येणं, अंगठा दुखणं, ट्रिगर थंबसारखा आजार होणं, अंगठ्याच्या बेसला टेंडरनेस, पेन येणं किंवा काही वेळा अंगठा अडकणं, अचानक बोटांना मुंग्या येणं, एल्बोला त्रास होणं किंवा कंटिन्युअस वाकून काम केल्यामुळे नेक पेन, बॅक पेन याच्यासारखे आजार हे खूप प्रकर्षाने आजकाल तरुण पिढीमध्ये जाणवतात। आणि कंटिन्युअस मोबाईलचा वापर 8 तास, 10 तास, 15 तास याच्यावर कंटिन्युअस चॅटिंग करणं, फोटो बघणं, गेम खेळणं याच्यामुळे हे आजार हे जास्ती प्रमाणात आजकाल दिसतात। तर त्यासाठी जी सुविधा आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर हा आवश्यक आहे तेवढा करावा, कारण आवश्यकता आहेच। त्याच्याशिवाय स्मार्टफोनशिवाय आपल्याला रोजच्या जीवनात खूप गोष्टींना डिपेंडन्सी आलेली आहे, अडचण झालेली आहे, पण त्याच्या आहारी जाणं हे निश्चित योग्य आहे असं वाटत नाही। काय त्रास झालेले तुम्हाला आत्तापर्यंत आढळलेले? तुमच्याकडे अशा काही केसेस आलेल्या आहेत का? अर्थात हे कळत नसेल की मोबाईलच्या वापरामुळे हा सगळा त्रास होत असावा, मात्र सतत बॅक पेन किंवा नेक पेनच्या तक्रारी तुमच्याकडे येत असतात। अनेक डॉक्टर या तक्रारी सांगत असतात की आम्हाला हा त्रास होतोय, असे पेशंट खूप येतात। मात्र तुम्ही असं सांगता का पेशंटना की मोबाईलच्या वापरामुळे कदाचित झालं असेल आणि तसं झालेलं आहे म्हणून? नाही, ॲक्च्युली मोबाईलच्या वापरामुळे झालेलं हे त्यांना सांगितलं आपण, तर त्या दृष्टीने मोबाईलच्या वापराने हे होतं ही संकल्पनाच आज बऱ्याच लोकांना अजून समजू शकत नाही किंवा मानसिकदृष्ट्या ते ती गोष्ट
ॲक्सेप्ट करू शकत नाहीत. अच्छा. परंतु वैद्यकीयदृष्ट्या कंटिन्युअस यूजनी ट्रिगर थंब किंवा सडन नमनेस ऑफ फिंगर्स या गोष्टी ह्या डॉक्युमेंटेड आहेत. तसंच कंटिन्युअस 40 डिग्रीजला मान वाकवून मोबाईलमध्ये सतत फोटो बघणं, गेम खेळणं किंवा चॅटिंग करणं याच्यामुळे नेक पेन या गोष्टी किंवा अर्ली स्पॉन्डिलोसिस चेंजेस या गोष्टी या डॉक्युमेंटेड आहेत. परंतु पेशंटला त्या गोष्टी मोबाईलमुळे होत आहेत हे मानसिकदृष्ट्या त्यांना पटत नाही, लक्षात येत नाही. कारण यांनी हे होऊ शकतं याची त्यांना कल्पनाच नसते. मग तुम्ही डायग्नोस कसं करता? कारण डायग्नोस होणं हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असते. तुम्ही डायग्नोस करत असाल आणि तुम्ही जसं सांगितलं की त्यांना पटत नाही, पटवून देण्याचा प्रयत्न तुम्ही केलात का? आणि ऐकत नाही असे पेशंट तुमच्याकडे खूप सारे बघायला मिळालेत का? ॲक्च्युली पेशंटला थोडं डिटेल आपण हिस्ट्री घेतली तर प्रोलॉंग कॉम्प्युटर वर्क किंवा प्रोलॉंग यूज ऑफ मोबाईल की नाही मी मोबाईलवरतीच ऑफिसचं काम करतो, मोबाईलवरतीच मी कंटिन्युअस मेल बघत असतो किंवा माझं काम चालू असतं, ह्या प्रकारची जेव्हा आपल्याला उत्तरं मिळायला लागतात तेव्हा ॲटोमॅटिक आपल्या लक्षात येतं की हा मॅक्झिमम मोबाईल यूजमुळे हा त्याला नेक पेनचा किंवा नमनेसचा त्रास होतो आहे. तर त्या दृष्टीने त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगणं, फिजिओथेरपिस्टची हेल्प घेणं, काउन्सिलिंग करणं याच्यावरती थोडा भार जास्ती प्रमाणात देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. पण मग याला उपाय काय करता येऊ शकतात? कारण लाईफस्टाईल अशी झालेली आहे, जसं तुम्ही सांगतायत की तुम्हाला अनेक पेशंट सांगतात की आमचं मोबाईलवरनं काम चालतं, घरी बसून आम्ही काम करत असतो, मान सारखी वाकवावी लागते, मोबाईलमध्ये बघावं लागतं. उपाय काय करू शकतो आपण? त्यांना काही सजेस्ट करू शकतो का? मोबाईलवरती काम करणं ही खूप अडचणीच्या वेळात वापरली तर सुविधा म्हणून ती योग्य आहे. पण कंटिन्युअस कॉम्प्युटरच्या जागी मोबाईल वापरणं हे किती संयुक्तिक आहे हे थोडंसं अजून सांगणं डिफिकल्ट वाटतं. परंतु निश्चितच कॉम्प्युटरमध्ये बरेच ॲडव्हान्सेस झालेले आहेत. कॉम्प्युटरची स्क्रीनचं काय पोझिशन असावी, कीबोर्डचं काय पोझिशन असावी याच्यावरती रिसर्च झालेला आहे. त्यामुळे कंबरदुखी, मानदुखी हे IT कंपन्यांमध्ये दिसणारे आजार त्याच्यावरती आता बऱ्यापैकी कंट्रोल यायला सुरुवात झालेली आहे. लोकांना त्याचं महत्त्व पटलेलं आहे. परंतु मोबाईलच्या बाबतीत अजून ते झालेलं नाही आहे. तर मला असं वाटतं की मोबाईल किंवा ती ही जी टेक्नॉलॉजी आहे याचा उपयोग करणं हे खूप योग्य जरी असलं तरी त्याच्या आहारी जाता कामा नये. जिथे आवश्यक आहे तिथे जरूर वापरलं पाहिजे. एखाद्या ठिकाणी तुम्हाला लॅपटॉपला, कॉम्प्युटरला ॲक्सेस नाही आहे, पटकन मोबाईलवरती इमर्जन्सीमध्ये मेल आला, बघितला, ॲक्सेस केला, रिप्लाय केला अँड दॅट्स इट. पण कंटिन्युअस सगळं डे टू डे काम आपण मोबाईलवरतीच करतो आणि हे आपण खूप असं आनंदाने सांगतो, ते तेवढं योग्य आहे का? तर मला वैयक्तिक असं वाटतं की त्याच्याबद्दल थोडा विचार करणं हे गरजेचं आहे. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईलचा वापर कॉल पुरता लिमिटेड होता, नंतर प्रगती होत गेली, वेगवेगळे फीचर्स ॲड झाले. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आलेला आहे तो म्हणजे नेटवर्किंग, सोशल नेटवर्किंग. त्याच्यात सगळ्यात तापदायक ठरतोय जो रिसर्चमध्ये आढळून आला आहे तो म्हणजे व्हॉट्सॲपवर सतत ऑन असतो, सतत काहीतरी मेसेज येत असतात, कामाचे असोत नसोत, आणि हा व्हॉट्सॲपच मोठी डोकेदुखी ठरतोय का? हो, हा व्हॉट्सॲप किंवा सोशल नेटवर्किंग ह्याचे जसे फायदे आहेत की आपल्या शाळा कॉलेजमधले जुने मित्र, कलिग्स यांच्याशी परत कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश होणं, कोण कुठे आहे, काय आहे याचं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळणं, परत एक अटॅचमेंट होणं किंवा जग जवळ आलं आहे आपण ज्याला म्हणतो तो आपल्याला भास होणं. पण हे सगळं आहे हे व्हर्च्युअल गोष्टी आहेत, ह्याची जाणीव होणं तेवढंच आवश्यक आहे. आणि व्हॉट्सॲप किंवा फेसबुक यासारख्या गोष्टींचा फायदा तर निश्चितच आहे, परंतु त्याच्या आहारी गेलेली खूप लोक आपल्याला दिसतात. फोनचा मेसेज टोन वाजला किंवा नाही वाजला तरी कंटिन्युअसली मधून अजून सारखा फोन ऑन करून बघणं, कुणाचा फोन आला आहे, कुणाचा व्हॉट्सॲप आला आहे, कंटिन्युअस व्हॉट्सॲपवरती ऑन राहणं हे किती योग्य आहे किंवा ह्याच्यामुळे बरेचसे आपले क्लोज रिलेशन्स किंवा पर्सनल रिलेशन्स हे थोडेसे स्ट्रेन पण व्हायची शक्यता आहे असं मला वाटतं. बरं सर, सतत वाकून किंवा याच कारणांमुळे काही शरीरामध्ये म्हणजे जी हाडं जी आहेत त्याच्यामध्ये काही डिस्फॉर्मिटी होऊ शकते, ती वाकू शकतात किंवा त्यांना काही त्रास होऊ शकतो. कशा पद्धतीचा त्रास एखाद्या व्यक्तीला होऊ शकतो, तुम्ही काय सांगाल?
निश्चितपणेच कंटिन्युअस वाकून मोबाईलवरती आपण फोटो गॅलरी किंवा गेम्स किंवा सोशल नेटवर्किंग साईटवरती ॲक्टिव्ह असलो तर साधारण 40 डिग्रीजला आपली मान ही वाकली जाते, 30 to 40 डिग्रीजला. आणि कंटिन्युअस त्या पोश्चरला विच इज जे पोश्चर हे कंटिन्युअस त्या पोश्चरमध्ये असणं हे योग्य नाही. त्याच्यामुळे मानदुखीचा आजार हा निश्चितच होतो. स्पॉन्डिलोसिस लहान वयात होऊ शकतो. जो आजार मानेचा मानदुखीचा 55, 60, 65 नंतर आपल्याला दिसायला पाहिजे तो तरुण पिढीमध्ये दिसायला सुरुवात होते. तसेच कंबरदुखी, कमरेचे आजार, लंबर स्पॉन्डिलोसिस यासारखे आजार हे दिसतात. त्याचप्रमाणे अंगठ्यामध्ये, हाताच्या बोटांमध्ये मुंग्या येणं, बधीरपणा येणं, ट्रिगर थंबसारखी लक्षणं दिसणं हे आजार हे निश्चितपणे आढळून येतात. सर, आपण अनेकदा बघतो की गाडी चालवणारे जे असतात ते नेकबेल्ट वापरतात किंवा कमरेला पट्टा बांधलेले असतात. अशी स्थिती आता मोबाईल वापरणाऱ्यांची पण होऊ शकते? ॲक्च्युली याच्याबद्दल खूप रिसर्च झाला. मोबाईल आणि ॲक्सिडेंट ह्याचं खूप सिग्निफिकंट कोरिलेशन आहे. म्हणजे यंग जनरेशनमध्ये हाय स्पीड ड्रायव्हिंग, एक्सप्रेसवेजसारख्या रस्त्यांवरती ड्रायव्हिंग, सोशल नेटवर्किंगवरती ॲक्टिव्ह राहायची सवय, गाडी चालवता चालवता सोशल नेटवर्किंगवरती ॲक्टिव्ह राहणं, कंटिन्युअस मोबाईलवरती बोलणं या गोष्टी ह्या निश्चितच जे हाय स्पीड ॲक्सिडेंट्स होतात ह्याला कारणीभूत या आहेत आणि याबद्दल डॉक्युमेंटेशनही झालेलं आहे. डॉक्टरांकडनं आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. उपाय काय करता येऊ शकतात? मसाज किंवा औषधोपचार करावे लागतात का जर अशा पद्धतीनं एखादं व्यंग किंवा त्रास सुरू झाला तर? याबाबत आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.